तर हे बघा मित्रांनो, मी आता चुलीवर जेवण बनवत आहे. हे बघा आपली चूल चालू आहे. चूल आपली पेटवलेली आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर आपले आवडले तर आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चुलीवरती भात ठेवलाय आणि मसूर डाळची आमटी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे सोयाबीन. अशी मस्तपैकी एक आमटी बनवणार आहे आणि त्याची टेस्ट आपण बघूया नंतर, जेवण झाल्याच्या नंतर कशी टेस्ट लागते ती तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यासोबत चणा पिठाचा पोला बनवणार आहे. या टोपाला पूर्ण राखाडी लावल्याच्या नंतर चुलीवरचं जेवणाला एकदम स्वाद पण येईल. आणि टोप आहे आमचा, टोप काला होऊन जाणार नाही साईड, त्याच्यामुळे याला राखाडी लावली. तर आता मी बनवतोय आमटी. टाकतोय तेल. तेल टाकून झालेलं आहे आणि आता देतोय कांदा टाकून. कांदा टाकलेला आहे. कांद्याची मस्तपैकी फोडणी देतो तेलामध्ये. आमटी साठणार एक नंबर आमटी होईल. आणि गरमी पण खूप होते मित्रांनो, जबरदस्त गरमी होते. परत गरमी होते तर होते, त्याच्यामध्ये चुलीवर जेवण बनवतात त्याच्यावरती अजून जास्त गरमी होते. काही टाकतो तर मिरची पावडर, आहे हळद, आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं. हळद, मीठ, पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकू बघा हे आहेत सोयाबीन.
बघा हे सोयाबीन आहे, आणि ही मसूरची डाळ आहे, त्याची बनवतोय आमटी. हे बघा ही मसूर, लाल मसूर आहे. मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. आता ते याच्यामध्ये मी टाकतोय. हे बघा सोयाबीन आणि मसूर. हे बघा हे मसूर, लाल मसूर, त्याची आमटी बनवायची प्रोसेस चालू आहे. अजून उकळी काय आली नाही त्याला. थोडंसं पाणी टाकायला लागेल याच्यामध्ये. तर मित्रांनो, आमची आता आमटी मस्त आहे की आमटीला उकळी आलेली आहे आणि आमटी तयार झालेली आहे. हा, तिच्यावर ठेवतो आता झाकण. बघा एकदम मस्त आमटी झाले. आणि आता ठेवतोय तवा चणा पिठाचा पोला बनवण्यासाठी. आणि हे बघा आपला ठेवलेला चणा पीठ. ओके, आपण मस्तपैकी झालेला आहे. आता टाकतोय तेल तव्यावरती. हा टाकला तेल. आणि ही फुकणी जास्त नाही. तेल आता मस्त की गरम झालेलं आहे. हे ठेवतो आम्ही त्याच्यावर झाकण, म्हणजे लवकर होईल.
भूक पण आम्हाला खूप लागले, त्याच्यामुळे लवकर होईल. तर मित्रांनो, एक साईड खाल्लं मस्त की झालेलं आहे. आता त्याला मी पलटी मारतोय. जय बजरंगबली. अरे बापरे, अरे यार, खाली जो होता भाग तो त्या तव्याला चिटकून राहिलाय. ठीक आहे, तरी पण चांगला आहे. आता थोडासा मी थोडासा तेल टाकतोय साईडनी. आता पूर्ण काला होऊन जाईल तो. मस्तपैकी झालेला आहे. थोडासा शेकवला का लगेच आम्ही पोटपूजा करणार. मित्रांनो, आमचं मस्तपैकी जेवण बनवून झालेलं आहे. आता आम्ही बघतो कसा टेस्ट त्या जेवणाची कसा झालाय. आमटी आणि कसा झालाय पोला, चणा पिठाचा पोला. बस भाव, खूप गरमी होते आणि या गरमीच्या टायमात तो धुतलेला आहे, हा दोन्ही पण धुतले. आणि या गरमीच्या टायमात चुलीवरचं जेवण बनवणं लय अवघड काम आहे. पण काय, पोट भरायचं आहे, बनवणं भाग आहे आपल्याला, आणि बनवलं आहे. आता चणा पिठाचा पोला आहे, त्याचा आता मी केक कापतोय. केक कापत नाही म्हणजे 2 तुकडे करतोय. त्याला एक माझ्यासाठी अर्धा अर्धा. ते 2 तुकडे केले, एक त्याला दिलाय आणि एक मी घेणार. आणि आता मस्त की हवा पण सुटले आणि या वातावरणात लय मजा येते मला. म्हणजे एकदम लय भारी वाटतोय जेवायला. दोन्ही दरवाजाने हवा येते, ह्या दरवाजाने ह्या दरवाजाने, दोन्ही दरवाजाने मस्त हवा येते, गार थंड. आणि या भावाने चालू केलाय, पण त्यांनी काही सांगितलं नाही कसं झालंय तो जेवण. आपली आमटी तर मित्र, कसं झालं आपली आमटी? एकदम फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे असं बोलतोय तो. खूप सुंदर झालेली आहे. तर मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. मस्त की आमटी वगैरे घेतले, आता खाऊन दाखवतो तुम्हाला टेस्ट कशी झाली ती. जेवण पण एकदम गरम गरम आहे. हा घेतला पोला आणि भात आमटी. थोडासा फरक पडलाय, कारण चवीनुसार मीठ आपल्याला थोडासा कमी पडलेला आहे आणि तो मला घ्यावा लागेल. तर त्याला लागतो मीठ कमी, मला पण लागतो कमी, पण थोडासा कमी आहे मीठ. थोडासा मी टाकतो मीठ. म्हणजे झालंय जेवण मग एकदम फर्स्ट क्लास.
आपण टाकलेलं आहे मीठ. घे, तू पण घे, त्याला पण दिला. त्याला पण थोडंसं कमीच लागतं मीठ. आमटीमध्ये मीठ कमी पडलं. आता मीठ टाकल्याच्या नंतर बघूया. वा, एक नंबर भारी झाले आमटी. मीठ कमी पडलं त्याच्यामुळे थोडीसा टेस्टमध्ये थोडा फरक आला, पण मीठ टाकल्याच्या नंतर एकदम भारी. तर चला मित्रांनो, तुम्ही पण या जेवायला. जर गरमी पण खूप होते, आता आम्ही जेवायचं चालू करतोय.